मुलांनी मोठी स्वप्न बघितले पाहिजेत. व्यवसायात व्हायचे तर टाटा सारखं मोठं झालं पाहिजे. प्रशासनात जायचे तर दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालय चालवणारे विद्यार्थी या आपल्या मातीतून गेले पाहिजेत. जगाच्या पाठीवर शिक्षण घ्यायचं आलं तरी सुद्धा मगाशी कोणतरी एक दादा मला बोलला माझी 35 एकर जागा. आता खूप कमी लोकांच्या एवढ्या जागा उरलेल्या आहेत. पण ज्या जागा आहेत त्यातली एकही गुंठा जागा न विकता अगदी जगाच्या पाठीवर माझ्या विद्यार्थ्याला शिक्षण घ्यायचंय, त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे तर त्याला संपूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी माझी. त्यांनी त्या मद्रासच्या पिचाई सारखं स्वप्न पाहिलं पाहिजे का गुगलचा एमडी आपल्याला होता आलं पाहिजे. ऍपलचा मॅनेजर आज ऍपल सारख्या कंपनीमध्ये 30% भारतीय आहेत. ते 30% नाही 100% की ऍपलचा मुख्य हा आपला या भूमीतून गेला पाहिजे. अशा प्रकारचं स्वप्न दाखवण्यासाठी आलेले. नुसतं स्वप्न निवडणुकासारख्या बाता मारायला नाही आलेलो. मी 100% आपल्या बरोबर आहे. देशातला पहिला प्रयोग शिक्षणाचा आपण केलेले तर सीबीएसईचं शिक्षण हे प्रत्येक तालुक्याला नवीन सीबीएसई शाळा खुळून मोफत दिलं पाहिजे. गोरगरिबाच्या मुलांनी 8वी पासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे. त्यासाठी आपण सीबीएसईच्या शाळा सुरू केल्यात. देशातला पहिला प्रयोग केलाय का माझ्या मायमाऊलीला आपल्या मुलांना डॉक्टर होण्यासाठी नीटचे क्लासेस इयत्ता 9वी पासून सुरू केलेले आहेत. तुमच्या कल्याणसारखे ठाण्यासारखे मुंबईसारखे नाही किंवा अगदी गुणवत्तापूर्वक नीटचे शिक्षण इयत्ता 9वी पासून आपण सुरू केलेले. त्यासाठी आयआयटी टीचर आपण आणले का जेणेकरून टीचर हुशार असले विद्यार्थ्यांचा कॅम्पस आपला चांगला आहे की त्यांनी बघितलेली स्वप्न 100% पूर्ण होतील. आपल्याला आपली मुलं आयटीआयला तर जाऊ देत. मागच्या गावात असताना त्या विद्यार्थिनीचं ऐकून वाईट वाटलं. 10वीला 91% मार्क होते तिला ऋतुजाला. परंतु आपल्याला माहितीच नाही काय करायचं. 91% असल्याने तिला काय सुचतच नव्हतं काय करायचं. तिला गावातल्या माणसांनी सांगितलं तू अभियांत्रिकीला जा. म्हणजे आयटीआय का इंजिनिअरिंगला कुठे गेली देवाला माहिती. त्यांनी विश्लेषण नाही करू. जर 91% आपल्या ग्रामीण भागातल्या विदाऊट ट्युशन विद्यार्थ्याला आहे तर त्या विद्यार्थिनीची क्वालिफाय उद्या जेई पण क्रॅक करू शकते, ती नीटही क्रॅक करू शकते. परंतु आपल्याला माहितीच नसल्यामुळे आपण तिथे मागे पडतो. मी तर सांगतोय का जर आपल्या धडकोलीच्या जिजाऊ नगरीमध्ये एक खाटकाची मुलगी जर उद्या आयआयटीला आपण पाठवू शकतो तर आपल्या मुलांसाठी तर तुम्ही सांगाल ते करण्याची तयारी आहे. फक्त एक हात माझा मदतीचा आहे. तुम्ही विद्यार्थ्याला सांगा तुला आयआयटी सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजला तुला मुलीबालींना सांगा तुला इंजिनिअरिंग करायची का त्याच्या मुलांसाठी तर तुम्ही सांगाल ते करण्याची तयारी आहे. फक्त एक हात माझा मदतीचा आहे. तुम्ही विद्यार्थ्याला सांगा तुला आयआयटी सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजला तुला मुलीबालींना सांगा तुला इंजिनिअरिंग करायची का त्याच्याने आपल्या घराचे पत्रे बदलणार आहे, स्लॅबचं घर होणार आहे का कोट्यावधी रुपयाची पॅकेज आपल्या मुला मुलींनी घेतली पाहिजे. परंतु आपले नसल्यामुळे आपल्यातील अधिकारी होऊ नये असंच मनाशी त्यांच्या धडा असेल. जेव्हा आपल्यातील मनाशी अधिकारी जातील तेव्हा हा आपला ग्रामीण भाग मुक्या आणल्याचा आहे हा संमत त्यांचा दूर होऊन जाईल. त्यासाठी आपल्याला आता डोळसपणे काम करायचंय. रात्र वैऱ्याचे शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही इलाज नाही आपली परिस्थिती बदलण्यासाठी. ही परिस्थिती बदलण्यासाठी मी तर जाहीरपणे सांगत असतो तर तुम्ही सांगाल ते शिक्षण देण्याची जिजाऊची तयारी आहे. परंतु आता मोठी स्वप्न बघितली पाहिजेत आणि मोठ्या आज एका कॉन्स्टेबलचा सत्कार 3 ठिकाणी परीक्षेला पास झालेल्या विद्यार्थ्याचा जयेशचा सत्कार करण्याची संधी मला दिली. उद्या या गावातील एका लेखीचा जिल्हाधिकारी म्हणून सत्कार करण्याची संधी आपण मला द्यावी ही विनंती करण्यासाठी आपल्यापर्यंत आलेलो आहे.